सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांची आता दिवाळी गोड करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता मोठा निर्णय जी.आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता शेतकऱ्याची आता दिवाळी आता गोड होणार। आज काही वेळातच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 7,000 रुपयाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे। जर तुमचे या 10 बँकेमध्ये खातं असेल तर लवकरात लवकर आपले बँक खाते चेक करून घ्या। कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। सरकारकडून शेतकऱ्यांना बघा दिवाळीपूर्वीच मोठी भेट। 5 मिनिटापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय सरकारने बघा शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळामध्ये मोठी भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता राज्याचे मंत्रिमंडळ बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी महत्त्वाचा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे। आता राज्यातील शेतकरी बांधवांना बघा दिवाळी आता सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी दिवाळी गिफ्ट सुद्धा वाटप करण्यात येत आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांची आता दिवाळी एक मोठी भेट सुद्धा आता देण्यात येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो ती मोठी भेट कोणती आहे बघा, आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मिळून आता शेतकऱ्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे बघा राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पैसे येणार आहेत, कोणते शेतकरी पात्र असणार आहे, तसेच कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत आणि कोणत्या जिल्हे व कोणते तालुके यासाठी पात्र ठरलेले आहेत, यांची सर्व संपूर्ण विस्तार माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदाच आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता बघा चला तर पाहूया की सर्व संपूर्ण माहिती। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे बघा लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आता मंत्रिमंडळाच्या अलीकडच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक मदत देण्याचा ठोस निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयाअंतर्गत बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा बघा 8वा हप्ता आणि त्यासोबतच एक खास दिवाळी भेट शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे। ही बातमी खरोखरच प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनाला आनंदाची बातमी आहे, कारण की बघा यामुळे तुमच्या सणाचा एक नाव रंग येणार आहे। आता शेतकरी मित्र बघा सर्वप्रथम आता पीएम किसान योजनाचा 21 हप्त्याबद्दल बोलून घेऊया। या योजना अंतर्गत बघा पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळत असतात, जे 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये दिले जातात। यावेळी 21वा हप्ता थट्ट तुमच्या बँक खात्यात जमा होत आहे। आता यासोबतच महाराष्ट्र सरकारने बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील आज बघा ही जी राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त 6,000 रुपये देत असते, याचे बघा 8वा हप्ता म्हणजेच की शेतकरी मित्र बघा 2,000 रुपये देखील याच वेळी तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता या योजनेचे 2,000 रुपये असे दोन्ही योजनांचे मिळून तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये येणार आहे। परंतु थांबा, इथंच बातमी संपत नाही। सरकारने यंदाच दिवाळीच्या निमित्त एक खास भेट सुद्धा जाहीर केलेली आहे। आता बघा 3,000 अतिरिक्त आर्थिक मदत होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। आता पीएम किसानचे 2,000 रुपये आणि बघा नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि 3,000 रुपयाची दिवाळी भेट अशी मिळून तुमच्या खात्यामध्ये आता तब्बल 7,000 रुपये जमा होणार आहे। अतिरिक्त आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे आणि यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या घरामध्ये अगदी आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। पण बघा शेतकरी बांधवांनो, हे 3,000 रुपये दिवाळीला भेट सर्वांनाच मिळणार नाही, हे पात्र लक्षात ठेवा की बघा सरकारने यासाठी काही पात्रता निकष ठरवलेले आहे। जर तुम्ही या निकषामध्ये बसत असेल तर तुम्हाला हा रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे तातडीने या ठिकाणी करावी लागतील। या ठिकाणी पहिले काम म्हणजेच की बघा तुम्हाला ई-केवायसी पूर्ण असणे गरजेचे आहे। दुसरं म्हणजेच की बघा तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। जर तुम्ही ई-केवायसी किंवा आधार कार्ड बँकला लिंक केलेले नसेल तर ते तातडीने करून घ्या, नाहीतर तुम्हाला योजनांच्या लाभापासून वंचित सुद्धा राहू शकतात। सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांची ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा होणार नाही। त्यामुळे जर तुम्ही यापैकी काही बघा बाकी असेल तर आजच तुमच्या जवळच्या बँकेमध्ये किंवा बघा सीएससी केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करा। आता आणखीन एक मोठी बातमी सरकारने शेतकऱ्यासाठी आणलेली आहे बघा, एक मोठा निर्णय घेतलेला आहे।
तो म्हणजे बघा सणाच्या आणखीन गोड बनवण्यासाठी बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आता बघा होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता हेक्टरी 10,000 रुपये म्हणजे बघा हेक्टरी 10,000 रुपये पीक विमा विम्यासाठी आणि बघा 10,000 रुपये अतिवृष्टीची नुकसान भरपाईसाठी असं एकूण 20,000 रुपये शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. आता त्याचमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे बघा ही निधी देखील DBD म्हणजेच की बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या प्रणालीद्वारे ठरतं तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. यासाठी सरकारने तब्बल 31,628 कोटी रुपये मंजूर सुद्धा केलेले आहे आणि हे पैसे येत्या 3 ते 4 दिवसामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरू सुद्धा झालेले आहे. आता बघा या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँक खाते विशिष्ट बँकेमध्ये असणे आवश्यक आहे. सरकारने यासाठी 10 सरकारी बँक आणि 5 खाजगी बँक यांची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा या बँकेमध्ये कोणकोणते बँक आहेत, हे बँक कुठले आहे बघा जाणून घेऊया. आता पहा या ठिकाणी पहिली बँक आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी म्हणजे आज कोणत्या बँकमध्ये पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा पहिली बँक म्हणजे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया व तसेच त्यानंतर शेतकरी मित्रांनो बँक आहे बघा बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बघा बडोदा, युनियन बँक, बँक इंडिया, OCC बँक, पंजाब अँड सिंधू बँक, सेंट्रल बँक. त्यानंतर आहे खाजगी बँकेचा नंबर. आता शेतकरी मित्रांनो बघा आता खाजगी बँक कोणती आहे बघा ICICI बँक. आता खाजगी बँक ICICI बँक आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा HDFC बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, येस बँक आहे आणि बघा कॅनरा बँक आहे. बँकेचे या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. जर तुमचं खातं या बँकेपैकी कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. त्यामुळे खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होऊन जातील. पण जर तुमचं खातं या यादीतील बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती घ्यावी. आता कोणत्या बघा आता कोणाला कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये पैसे जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा आता या यादीमध्ये कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे त्यांची यादीसुद्धा सरकारने बघा टप्प्याटप्प्याने जाहीर केलेली आहे. आता या निर्णय घेतल्यानंतर बघा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आज 15 जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहे. म्हणजे बघा त्यांच्या जिल्ह्याचे बघा या पहिल्या ठिकाणी म्हणजेच की जिल्ह्यामध्ये पुणे, नागपूर. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता सर्वात महत्त्वाचे जिल्हा म्हणजे बघा पुणेमध्ये आज पैसे मिळणार आहे. नागपूर, औरंगाबाद, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, अमरावती, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि लातूर यांचा समावेश आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा आज या 15 जिल्ह्यात पैसे मिळणार आहे आणि बघा उर्वरित 21 जिल्ह्यामध्ये आता नंतर पैसे मिळणार आहे. म्हणजे की पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यात पैसे मिळणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा 21 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला 15 जिल्हे सांगितलेले आहे की आज या 15 जिल्ह्यात बघा या आज 15 जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे आणि राहिलेले पैसे बघा 21 जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो आपण वरील सांगितलेल्या जिल्ह्यात जर तुमच्या यादीमध्ये नाव असेल तर बघा वरील आपण जिल्हे सांगितले त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर आज पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो जर आज तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा नाही झाले तर तुम्हाला टेन्शन अजिबात घ्यायची गरज नाही. कारण की बघा एक त्या 2-3 दिवसात बघा दुसऱ्या यादीची म्हणजे की 21व्या हप्त्याची सुद्धा आता दुसरा टप्पा तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट जमा होणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांना आता त्याचप्रमाणे आता अहमदनगर जिल्ह्यातील बघा काही गावे आहे त्या गावाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो आता हे अहमदनगर म्हणले हे गावे आहे या धाराशिवमध्ये बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा तिथले गावे आहे बघा वाशी आणि पांढरा या तालुक्यातील भरपूर सारे असे गाव आहे त्या गावाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्ही आपल्या PM किसान सन्मान निधी योजनाची व तसेच नमो शेतकरी योजनाची EKYC केली नसेल तर तुम्हाला EKYC लवकरात लवकर करून घ्यायची आहे. कारण की बघा गावासहित त्यांनी यादीसुद्धा जाहीर केलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा आता ज्या शेतकऱ्याचे बघा योजनात एक नक्कीच फळ आलेले आहे. आता तुमची वेळ आलेली आहे की या संदर्भात फायदा घ्यायची. आता शेतकरी बांधवांनो यंदाची दिवाळी तुमच्यासाठी सणासुदीची आणि आनंदाची देऊन येणार आहे. तुमच्या खात्यामध्ये आता येणारी ही रक्कम तुमच्या कुटुंबाला आधार देईल आणि तुमच्या शेतीची नवीन दिशा मिळेल. सरकारने तुमच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय खबरदार कौतुकाचा आहे. आता तुम्ही या योजनेचा लाभ आणि तुमची दिवाळी गोड होणार. आता शेतकरी मित्रांनो अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.